प्रसाद भाऊ नमस्कार. आता चाललोय परत ना त्याच कंपनीमध्ये भरायला. ट्यूबवेल्ट कंपनी आहे. सगळं मोठं इथं पवन चक्क्यांचं एकदम सगळं पार्ट तयार होते तिथं. मोठमोठ्या कंटेनर असते तिथं, म्हणजे ते मोठमोठ्या त्या. आता आपली झाली एंट्री गाडीची आणि त्यांना सांगितलं आहे काटा करायला. काटा करून लगेच म्हटल्यात ही गाडी आपण लावायची लोडिंग करायला. कारण नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या अभिजित ट्रॅकिंग ब्लॉगमध्ये. तर आपण आता वाजले सकाळच्या 11 आणि आपल्याला आला होता ऑफिसवाल्यांचा फोन आला होता की भरायला जावा. ते आपण परवा दिवशी भरला होता, मानताच भरायला जायचं आहे परत ना. मग खाली खंडा चौकात आपल्या आलो, तेवढ्यात आपल्याला जोडीदार भेटला प्रशांत. मग त्याला पण काय म्हणजे निवांत होतात, आपण त्याची गाडी पण लावली आता पासिंग करायला. ते पासिंगची जरा कामं चालू आहे म्हणून गाडी जरा लावली तरी कामाला. मग त्याला म्हटलं मग येतोय का माझ्याबरोबर. मग त्या म्हटलं चालते. म्हटलं मला पण आता काही काम नाही दिवसभर. म्हटलं मग चल मग आता निवांत जाऊया. आता आणलाय बरोबर बघा प्रसाद भाऊ. नमस्कार. आता चाललोय परत ना त्याच कंपनीमध्ये भरायला. चालते आता आपलं बोलावलं तर मग एक 12 वाजेपर्यंत बोलावले. म्हणजे म्हणतात 12:30पर्यंत सोडतो गाडी. चालते मग भेटूया आता कंपनीमध्ये गेल्यावरती. आता आपल्याला जायचं इथनं आतमध्ये राईट टर्न मारायचं आहे. इकडं आलो तर आपण आता आयरेची 50 कंपनी आहे. इथनं आहे आता एक इथलं असेल कंपनीच्या 300-400 मीटर कंपनी असेल. आता काय आपल्या गेटवर जायचं आहे, एंट्री करायची आणि एंट्री करून आपल्या करायचं काटा करून मग बघू आता की कधी भरायला घेतात. काय आपल्याला तर आलता फोन की बाबा या लवकर या म्हणून. आता बघूया. आणि बघा ही ट्यूबवेल्ट कंपनी आहे. सगळं मोठं इथं पवन चक्क्यांचं एकदम सगळं पार्ट तयार होते तिथं. मोठमोठ्या कंटेनर असते तिथं, म्हणजे ते मोठमोठ्या त्या गाड्या. तर परत आपल्याला आता ह्याच रस्त्यात जायची खड्ड्याच्या. चला भेटूया आता गेटवर गेल्यावर. आता आपली झाली एंट्री गाडीची आणि त्यांना सांगितलं आहे काटा करायला. काटा करून लगेच म्हटल्यात ही गाडी आपण लावायची लोडिंग करायला. कारण की कामगारांना पण परत जायचं आहे बाहेर. मग आता बघा लावली काट्यावर गाडी. आता ती वॉचमन गेल्या आतमध्ये काटा करायला. काटा करून परत रिवर्स लावायची. झाला आहे काटा. आता काटा करून आपल्याला लावायची. तर इकडं गाडी बघा, इथं लोडिंग पॉईंट आहे. माल पण तयार आहे. तर आता आपण आलो आहे कंपनीमध्ये आणि एंट्री वगैरे काटा वगैरे झाला आहे. गाडी लावली इकडं. कंपनी आज रविवार असल्यामुळे पण जरा पुढच्या पार्टीला होता मला अर्जंट म्हणून मग त्यांना सांगितलं आपलं गाडी भरायला सांगितलं का मला. त्यांना होतं अर्जंट पुढच्या पार्टीला. गाडी भरायला आता बघा गाडी लावली आहे आणि जरा थोडाफार माल आहे बनवायचं राहिलं आहे. थोडं म्हणजे बनवायचं पॅकिंग करायचं राहिलं आहे. ते चाललं आहे पॅकिंग करायचं आणि पॅकिंग करायला 10-15 मिनिट लागतील. 10-15 मिनिटानंतर आपली घेतलं परत ना गाडी भरायला. बघू मग आता कधी घेतात भरायला. आज रविवार आणि काल शनिवार होता आणि गाडी आलतो खाली करून आलतो गाडी. मग म्हणलं आता संध्याकाळी म्हणलं घरी गाडी लावली होती लोणमध्ये पंपावरती. मग पाण्यात जार नेलता आणि पाणी संपलं होतं. मग आता चालू पाणी आणायला. आलं तर आपलं लोडिंग सुरू झालं बघा. इकडं झालं मी गेलतो पाणी आणायला जरा प्यायला. तोपर्यंत ह्यांना केलं इकडं लोडिंग सुरू. थोडाफार राहिला आहे माल जरा हे करायचा, पॅकिंग करायचं राहिला. ते पण चाललं आहे बा. इथनं दिसतंय पुढं पॅकिंग पण करायचं चाललं आहे. आणि 5 ते 6 जण आहेत ती त्यांचं लोडिंग करायचं चाललं आहे. त्यांना सांगितलं 10 ते 15 मिनटं, पण 10 ते 15 मिनटामध्ये त्यांनी घेतली भराय गाडी. गाडी झाली वरून पण असं झालं आहे प्रॉब्लेम की आता बघा 1.5-2 फूट आला आहे बाहेर. झालं आहे ट्रान्सपोर्टवाल्यांबरोबर बोलणं झालं आहे. ते म्हणतात आपली जिम्मेदारी काय म्हणजे RTO वगैरे धरली गाडी तर. मग चला बघूया आता झाली भरून. तर आता काटा केला पाहिजे. जातो आता काटा करायला.
जाऊ चल. झाली आता भरून गाडी, आता लावायची काट्यावरती. पण जरा झालाय प्रॉब्लेम बघा, आता असा आलाय माल मागं बाहेर. आता ट्रान्सपोर्टवाला म्हणला घेतो आपण जिम्मेदारी, काय झालं तर. चला आता काटा करू, मग काटा करून लावायची गाडी इथे. आता लावली आपण गाडी, कंपनीत लावली आहे. आणि आता इथनं जायचं अजून 1-1.5 किलोमीटर जायचं चालत. कारण आलाय माल बाहेर सगळा फळक्याच्या मागं आलाय 1.5-2 फूट माल. मग RTO साहेबांचं बिहान आपलं निघाली, आपलं लावली कंपनीत गाडी. त्यांना सांगितलं साहेबांना की बाबा 7-8 वाजता निघून जावा, जर काय वगैरे पावती वगैरेचा काय विषय झाला तर ती बघतो म्हणलं. मग आता परसे भाऊन दोघं आम्ही चालली चालत. हे जेवणात डबा आहे, काल तर काही जेवण नाही भेटलं कंपनीत. तिकडे गेलो आपण खांडाळा, आणि आज पण आली लोडिंग करायला खांडाळा. मग आता निघाली चालत चालत. आता इथनं अजून हा एक असेल बघा, इथनं अजून 700-800 मीटर असेल इथनं अजून. मग आता तिथनं आणि गाडी बघायची आणि जायची. आणि आपली निघाली आता भाऊ वरात चालत चालत उन्हात आणायची. चला जात. तर भावांनो, लालपरीला प्रवास करून खूपच बरं वाटलं. कॉलेज पडल्यापासून तर काय आपण प्रवास केला नव्हता. मग काय परशाभाऊन दोघं आपण चाललो बरोबर जाऊन निवांत मस्त काय की एसटीचं हाचकेचं खात लोणंदला आलो आता जवळ 2मध्ये. तर भावांना आता आपण आलो गाडीपाशी. इथं आपण सकाळी गाडी भरून केली होती पार्किंग. तर भावांना आता संध्याकाळचे 8 वाजले, तर आपण आता निघाली मुंबईला. आपण लोडिंग केलं होतं दुपारी, सकाळी लोडिंग केलं होतं. आता निघाली गाडीवरनं आले, त्याच्यामुळे जरा थंडी वाजत होती म्हणून जरा कानाला वगैरे बांधलेले. 2 व्हीलरवरून आले आत्ता, आणि आता निघाली बघा परत ना पुढच्या प्रवासाला. आता इथून जायचं आपल्याला खंडाळ्याला, आणि खंडाळ्यावरून परत ना मग पुणा आणि भिवंडी एक्सप्रेसला जायचं. आपलं सातारा मुंबई एक्सप्रेसला. तिथून परत ना मग लोणावळा वगैरे करत लोणावळा, पुणे, लोणावळा आणि असंच खालापूर वगैरे करत, ठाणा वगैरे करत आपल्याला जायचं परत ना पुढच्या प्रवासाला भिवंडीला. तर भावांना आता वाजत रात्रीच्या 8 आपण आता चाललो आहे भिवंडीला. आता आली खंडाळ्यात आलो, आणि आता लागले सातारा मुंबई एक्सप्रेस लागले. आणि आता आपण नाही घेतलं तेव्हा आपला पुढे. तर आम्ही आता तिकडे जेवणार आहे, आणि डबा पण नाही घेणार. तिकडे आता गारपूर भरपूर लागतं, आणि आज रविवार असल्यामुळे लय ट्रॅफिक पण आहे, आणि आपला तिकडे चांगला आहे पुढे. मग आता त्याच्यापासून जाऊन आपण परत जेवायचं, तर परत तिकडून जायचं प्रवास करायला. कशी भावांना गर्दी, भरपूर गर्दी. आज रविवार आहे त्याच्यामुळे लोक ट्रॅफिक आहे. इकडं पण बघा, इकडं पण भरपूर गाड्या झाल्या त्या. आपण थांबलोय आत्ता ते शिरवळच्या पुढं आल्यावरती किनारा हॉटेलमध्ये थांबलोय. आणि बघा इकडं आपण लावली आपली गाडी साईडला, रस्त्याच्या कडे लावली एकदम सेफमध्ये. आपला जोडदार यायचा आहे, येईल 1-5 मिनिटात येईल. तर भावांना आपली लावली इकडं गाडी, आणि आपल्याबरोबरची जोडीदाराची गाडी आली आहे. आणि आता करतो जेवण करतो, आणि आता इथंच व्हिडिओ थांबवतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता भावांना आपण आलं आता नवरे ब्रिजला लागले जरा ट्रॅफिक. गाड्या पण जरा 4 व्हीलर जरा आहे त्या, आणि लय वळावळा करते तिकडं तिकडं. भरपूर लागले ट्रॅफिक. अलीकडे पण ट्रॅफिक आहे, पलीकडे पण ट्रॅफिक आहे. नुसतं ट्रॅफिकच आहे आपल्या नशिबाला. लय लागले ट्रॅफिक नवले ब्रिजला. आता वाजले ते 11, आणि बघा 11 वाजता पण काय अवस्था आहे अजून भरपूर ट्रॅफिक आहे. आपले झोपल्यात गाणा बाबा काय केलं, दोन्हीकडे ट्रॅफिक आहे. वैतो पण गेला जेवण असतं, खेड जॉबवर बसणं ट्रॅफिकच आहे. आपण घरनं आलं का बसणं, अजून किती लागते ट्रॅफिक काय माहिती.
रात्रीच्या वाजल्या 1 आणि आपण आले होते खालापूरच्या टोल नाकावर. आहे जरा ट्रॅफिक आहे, थोडंसं ट्रॅफिक. अजून भिवंडी राहिली असलं आपल्याला, अजून एक 50 ते 60 किलोमीटर राहिले असं, जाईल एक 2-3-4 वाजेपर्यंत. गुड मॉर्निंग भावांना. आपण आले आता काळवेमध्ये आणि आता वाजले तर पाटेच्या 3 आणि आपण निघाले आता इथून भिवंडी राहिली बघा. इथं 5 ते 6 किलोमीटर राहिले असेल भिवंडी. आता असं झालं की आपण आलो होतो काळव्यामध्ये, तर आपला मालही जरा मागे बाहेर फळकेवर 2 फूट. तर आपल्या माझा हा हवालदार लागला होता आणि त्यांना आपल्याकडून 400 ते 400 रुपये घेतले. मागून आलं तर आणि म्हणजे 1500ची पावती करा, नाही तर मग 400. मग आपण 1500 जाण्यापेक्षा मग आता दिलेत 500-400 रुपये दिलेत त्यांना. निघाले आता पुढच्या प्रवासाला. काय सगळा रस्ता सामसून आहे, त्याच्यामुळे नाही काय आता जायचं गोडाऊनला जाऊन झोपायचं. तर भावांना आपण पोचलो आता अनलोडिंग पॉईंटला. आता वाजले 3 आणि आपण पोचलो बघायचं त्या कंपनीत काही गोडाऊन. गाडी तर नाहीच काय, आपलाच नंबर आहे आणि पलीकडे पण कंपन्या चालू आहेत, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आता आपल्याला. आता निवांत झोपू शकतो आपण इथं. भेटूया सकाळच्या व्हिडिओमध्ये परत. आता तोपर्यंत मला झोप पण जास्त आली आहे, त्याच्यामुळं आता जरा झोपतो. भेटूया परत सकाळच्या व्हिडिओमध्ये. झाले आता आपलं अनलोडिंग सुरू. चाललं आता होईल एक अर्ध्या-पाऊण तासात होईल गाडी खाली. इथं गाडी लावली आपल्याकडे, डॉकला लावली आहे आणि बसलो आहे निवांत तिकडं साऊंडला बसले, कारण की लई ऊन पण लागते, गळाय पण इथे लई, त्यामुळे बसलो साईडला आहे का. आणि होईल आता एक अर्धा-पाऊण तासात होईल गाडी आपली खाली. इथून परत आपल्याला बघायचं लोकलचं माल, साताऱ्याचा वगैरे काहीतरी. चालतं, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.